कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, आज खास बेत। खास बेत, खास डे, डंबूचा बर्थडे। मला माहिती आहे। म्हणूनच आज खास गोड केलंय। काय उपयोग आहे पण ज्याचा बर्थडे आहे तो कुठे? आपण फक्त त्याच्या आवडीनिवडी जपतोय। कीर्ती, तो काही कायमचा गेलेला नाहीये घर सोडून, येईल कधी ना कधी परत। हो, आणि अगं तो स्वतःला सिद्ध करून येईलच परत। काय अशी बोलतेस तो? सीता, आज आपण आशूला भेटून यायचं का? हे बघ, आजचा दिवस आशूसाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, आणि त्याला सुद्धा वाटत असेल ना आपल्या सगळ्यांना भेटावं। भोळी माया काय ना भाऊ, आता आशूला ह्या घराची, इथल्या माणसांची किंमत नाहीये, आणि हे तुम्हाला कुणाला कळत नाहीये। कीर्ती, नाही हा काका, मी ह्या वेळेला काही चुकीचं बोलत नाहीये, आणि तुम्ही सगळे हे जे करताय ना त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये। काल रात्री आम्ही त्याला भेटायला गेलो होतो। नाही म्हणजे सीताईने काळजीपोटी ती गाडी देऊ केली होती आशूला, तर आशूने ती गाडी जर स्वीकारली असती तर सीताईला तेवढंच बरं वाटलं असतं ना। सुहास, अरे आशूलाच त्या मागच्या आईची भावना कुठे कळली, आणि ती फक्त गाडी नव्हती हं, आईचं आशूवरचं प्रेम होतं ते। हल्ली त्याचा जीव शिवात जडलाय ना, काय तर म्हणे आता माझी क्वीन शिवा आहे। म्हणजे आजपर्यंत ज्या गाडीला क्वीन म्हणत आलंय त्याची सुद्धा किंमत ठेवली नाही आशूने, आणि ती गाडी सुद्धा आईनेच दिली होती त्याला एवढ्या लाडाने। आणि यावेळी जे गिफ्ट दिलं ते सुद्धा आईने खूप प्रेमाने दिलं होतं। आईच्या भावनांची सुद्धा कदर केली नाही आशूने। कीर्ती, थांब। भाऊ, असं थांब म्हणून विषय थांबत नसतो, माणसांच्या भावना गुंतलेल्या असतात, आणि इथे तर आता आईचा जीव गुंतलाय। बरोबर आहे कीर्ती, पण सीता, आशूने हे का केलं हे समजून घेऊया ना आपण। तुम्ही तिची बाजू घेणार माहीतच होतं मला, पण आज पहिल्यांदा असं होतंय की आशू त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी नाहीये, पण त्यालाच त्याच्या माणसांबद्दल काही वाटत नसेल तर। पण ह्या सगळ्यात चूक कोणाची आहे हे मला पक्क माहिती आहे। सीता, सीता ऐक। भाऊ, संपदा, काका, अरे शिवा, वहिनी कशी आहेस? मी मस्त। शिवा तू कशी काय इथे? आणि डंबू कुठे आहे? नाही आला का? नाही, आशू नाही आला। मग तू कशाला आलीयस? कीर्ती थांब ना, बोलेल ती। हं? बोल। तुम्हाला आमंत्रण द्यायला आले। आमंत्रण कसलं? आशूच्या वाढदिवसाचं। आशूचा वाढदिवस आमच्या घरी साजरा करणार आहोत, तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज या। हो, येऊ ना, येऊ, टाळ्या वाजवू, हॅपी बर्थडे टू यू म्हणू, आणि स्वतःचा अपमान करून घेऊ। कीर्ती, एवढ्या प्रेमानं शिवा आमंत्रण द्यायला आलीये, ते तरी समजून घे। तेच सांगते भाऊ मी तुम्हाला, तुमच्याच लेकाच्या बर्थडेचं आमंत्रण ही द्यायला आलीये तुम्हाला। पण काल आम्ही एवढ्या प्रेमाने गेलो होतो तेव्हा काय झालं, विसरलीस का? हे बघा, काल जे काही झालं त्याचं वाईट मलाही वाटलंय। घ्या, सगळं करून नामानिराळं कसं राहायचं ना हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे।
आणि कसलं वाईट वाटतंय तुला? कीर्ती ती काय बोलतीये, तू काय? थांब ना जरा. नाही हा काका, ह्या वेळेला मी बरोबरच बोलते. कारण काल जे झालं होतं ना त्याला ही मुलगी जबाबदार आहे आणि आता आली आहे सगळ्यांसमोर नाटकं करायला. भाऊ, तुमची सून ना खूप नाटकी आहे. प्लीज प्लीज तिला पाठीशी घालू नका. हे बघा ताई, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण आशूसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आजच्या दिवशी त्याची माणसं त्याच्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे. भाऊ अहो, काल आशू तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होता. सीताई आणि ताई निघून गेल्यावर त्याला खूप वाईट वाटलं. म्हणून सांगते, तुम्ही प्लीज सगळ्यांनी या. आणि भाऊ हे बघा, काल जे काही झालं ना ते सगळं माझ्या हातात नव्हतं. तरी पण मी माफी मागते. शिवा, तू माफी मागू नकोस. काल जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. तो आशूचा निर्णय होता. आम्ही येऊ सगळे. सीताई, तुम्ही पण या. तुम्ही आलात तर बरं वाटेल त्याला. मी येणार नाही. आणि जिथे माझ्या आईचा अपमान होतो तिथे मी पाऊलही टाकणार नाही. सीता, आपणच समजून घेतलं पाहिजे ना. आपल्या मुलासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण. हे बघा, तुम्ही आलात ना तर तो खूप खुश होईल. तुम्ही त्याला ओवाळलं पाहिजे. तुम्ही ओवाळलात ना तर त्याला वाटेल आज त्याचा वाढदिवस आहे. तुझं काहीही सांगणार आहे ना आई? हे बघा सीताई, तुमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे, पण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही नाही आलात तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही नक्की या. भाऊ, तुम्ही सांगा ना सीताईला, प्लीज त्यांना यायला सांगा आणि तुम्ही सगळे या. शिवा, मी आता सीताची कुठलीच खात्री नाही देऊ शकत. आशू, मिस्टर आशुतोष देसाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.